जर तुमची गर्लफ्रेंड प्रमाणापेक्षा उद्धट भांडकुदळ होऊ लागली तर समजा ती तुम्हाला मनापासून नवरा मानू लागली आहे. घरातले सगळे रामायण बघत असतात तेव्हा ताडका राक्षसनीला बघून मुलगा म्हणतो, ही कोण आहे? त्यावर वडील म्हणतात, तुझी मावशी. आणि आई म्हणते, तुझी आत्या. मग काय, टीव्हीवरचं रामायण संपल्यावर घरातलं रामायण सुरू झालं. आजकाल कोणाचाही सन्मान राखण्यासाठी पाया पडण्याची गरज नाही, पण त्यांना पाहून मोबाईल बाजूला ठेवणे हाच मोठा सन्मान आहे. बाबा, बाळा दूध पिणार का? मुलगा, नाही. बाबा, बाळा ज्यूस पिणार का? मुलगा, नाही. बाबा, काहीच नको म्हणतोय. आईवरच गेले, रक्तच पिलं वाटतं. आई तिथेच होती, तिला काय राहवलं नाही. ती त्या बाळाला कशी म्हणते, बाळा ॲपल खाणार का? बाळ, नाही. आई, बाळ मँगो खाणार का? बाळ, नाही. आई बापावरच गेले, काहीच नको म्हणते, चप्पलच खाणार वाटतं. नवरा, सगळे तयार झाले, तुझं कधी आवरणार? 2 तास झाले, तुझे 5 मिनिटं कधी संपायचे? बायको, तुम्हाला सांगितले का नाही 5 मिनिटात तयार होते, सारखं अर्ध्या अर्ध्या तासाला काय विचारताय? आई वडिलांच्या कर्माचे भोग फक्त मुलांना भोगावे लागतात असे नाही, जावयाला सुद्धा भोगावे लागतात. काही जण बायको मिळत नाही म्हणून परेशान आहे, काही जण बायको पसंतीची नाही म्हणून परेशान आहे, काही जण बायको किटकिट करते म्हणून परेशान आहे. सर्व परेशान आहेत, तरी पण बायको पाहिजेच यांना. घरातले तुम्हाला 10 वाजेपर्यंत झोपू देतात म्हणजे तुम्हाला सॅलरी चांगली आहे, तुमच्याकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नाही. पण जे 10 वाजेपर्यंत झोपू देत नाहीत ते तुम्हाला बिनकामाचे समजतात. एका मुलाचे बाबा मुलाची आणि होणाऱ्या सुनेची कुंडली घेऊन ब्राह्मणाकडे जातात. ब्राह्मण म्हणतो, 36च्या 36 गुण जुळले, जुळी परफेक्ट आहे. त्यावर तो बाबा उठून निघायला लागल्यावर तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, काय झालं? बाबा म्हणतात, माझा मुलगा लफंगा आहे, मुलगी पण तशीच, मग आमचं कल्याणच की.